बहुप्रतीक्षित असलेले महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात जळगाव लोकसभेतून स्मिता वाघ यांचं तर रावेर लोकसभेतून रक्षा खडसे यांचं नाव निश्चित झालं आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही मतदारसंघात भाजपकडून महिलांना संधी देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जळगाव लोकसभेत भाजपकडून 4 ते 5 जण इच्छुक होते. मात्र सर्व इच्छुकांच्या नावांवर तसेच उमेदवारीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यात आज स्मिता वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर रावेर लोकसभेतून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारलेल्या स्मिता वाघ यांना पक्षाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. या माध्यमातून गेल्या वेळीची स्मिता वाघ यांची नाराजी दूर करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट झाला असून यावेळी उमेदवारी त्यांना नाकारण्यात आल्याने ते महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार किंवा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशा चर्चांना वेग आला आहे. आता उन्मेष पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. स्मिता वाघ यांना पक्षाने संधी दिली असली तरी नेमकं निवडणुकीत काय होतं? स्मिता वाघ यांना जनतेचा कौल मिळेल का? महायुतीतील घटक पक्ष त्यांना सहकार्य करतील का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. तर दुसरीकडे सलग 2 खासदार असलेल्या रक्षा खडसे आता ह्यावेळी पुन्हा विजयी होऊन खासदारकीची हॅट्रिक करतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.